नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती भटकन TMH12। आज आपण चाललोय सासवड चांगवटेश्वर मंदिर पाहण्यासाठी। आता आपण देवघाटाच्या पायथ्याला आहे। माझ्या घरापासून साधारणतः मंदिर एक 20 किलोमीटर अंतर आहे। मला साधारणतः 30-40 मिनिटं लागतात। तर तुम्ही प्रॉपर पुणे शहरात येत असाल तर तुम्हाला साधारणतः 1 तासभर अंतरच्या हिशोबाने यायला लागतं। आपल्याला आता देवघाट चढायला सुरुवात केली आपण। देवघाटा लागतोय ना, सगळे रोडची कामं चाललेली आहे। आता आपण देवघाट चढून वरती आलेलो आहे। थोडा थोडा पाऊस चालू आहे। माझ्या मागे तुम्ही बघताल तर इथं आता रस्त्याची कामं चालू आहे। तुम्हाला त्याच्यातून थोडा आवाजाचा त्रास किंवा ते डिस्टर्ब करू शकतो माझ्या व्हिडिओमध्ये। आता इथं जर तुम्ही खाली बघाल इथं मस्त तलाव आहे। तुम्ही आता बघताल तेव्हा पावसामुळे ना पूर्ण असं हिरवळ झालेली आहे। इथं ठीक आहे, रोडची कामं चालली ते आपण जर यावेळी केलं इथं बघा पूर्ण अशी हिरवळ आहे। तुम्हाला जर देवघाटात आले कणस वगैरे खायचं असेल, चहा द्यायचा असेल, नॉर्मल नाश्ता वगैरे करायचा असेल तर इथं टपऱ्या वगैरे होतं। आता आपल्याला जायचं सासवडला। आपण आता इकडून सासवडकडे निघणार आहे। सासवड कचेरीकडनं आपण आला ना, 10 मिनिटाच्या अंतरावरती नारायणपूरला जाणार रोडच्या इथनं तुम्हाला आहे ना चांगवटेश्वर मंदिरचं बांध दिसेल। तुम्ही इकडे उजव्या हाताला खाली गेले तर खाली चांगवटेश्वर मंदिर आहे। मंदिरापाशी आल्यानंतर बघा तुम्ही तिथे जीर्णोद्धाराचं काम चालू आहे। या मंदिराचे नाव योगी संत चांगदेव महाराज यांच्या नावाशी जोडले जाते। लोकपरंपरेनुसार संत चांगदेव यांनी या परिसरात तपश्चर्या केली, त्यामुळे येथे स्थापित शिवलिंगाला चांगवटेश्वर असे नाव मिळाले। मंदिरात प्रवेश करताच भव्य नंदी दिसतो। यानंतर प्रशस्त सभामंडप आहे। खांबावर फुले, वेली, देवदेवता, विविध आकृत्या आणि पारंपरिक नक्षीकाम कोरलेले दिसते। प्रत्येक दगड जणू काही इतिहास सांगत उभा आहे। गर्भगृहात भगवान शिवांचे पवित्र शिवलिंग विराजमान दिसते। गर्भगृहात प्रवेश करताच अत्यंत शांत आणि आध्यात्मिक वातावरण जाणवते। येथील शिवलिंगावर दररोज अभिषेक केला जातो। ओम नमः शिवाय, शंभो हर हर महादेव, शंभो। नमस्कार मित्रांनो, आपण आज आलोय चांगवटेश्वर मंदिर, सासवड येथे स्थित आहे। श्रावण महिन्यात येथे भाविकांची मोठी गर्दी असते। मंदिराची उभारणी साधारणतः 12व्या-13व्या शतकात यादव काळात करण्यात आली होती, असा याचा उल्लेख आढळतो। या मंदिरात विशेषतः
महाशिवरात्री, श्रावण सोमवार, त्रिपुरी पौर्णिमा, कार्तिक महिन्यातील पूजा मोठ्या भक्तिभावाने साजऱ्या होतात. पुढील काळात जीर्णोद्धाराचे काम पुरंदरे घराण्याने केले. तर विशेषतः त्यामध्ये आबाजीपंत पुरंदरे यांच्या काळामध्ये जीर्णोद्धाराचे काम झालेले असा उल्लेख आढळतो. महाशिवरात्रीला हजारो भाविक दर्शनासाठी येतात. इतिहासातील अनेक राजवटी गेल्या, पण हे मंदिर आजही भक्कमपणे उभे आहे. हेमाडपंथी स्थापत्य शैली म्हणजे काय? हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीमध्ये बांधलेले आहे. तर ती स्थापत्य शैली म्हणजे काय असते ते आपण जाणून घेऊया. संपूर्ण बांधकाम काळ्या दगडामध्ये असते. दगडांमध्ये चुना किंवा सिमेंट अत्यल्प प्रमाणात वापरले. मोठे दगडी ब्लॉक अचूक बसवलेले असतात. मजबूत पाया, शेकडो वर्ष टिकणारी रचना असे या स्थापत्य शैलीचे वैशिष्ट्य आहेत, जे आपण आता क्रमाने बघितले. म्हणूनच हे मंदिर आजही उत्तम स्थितीत पाहायला मिळते. मित्रांनो, इतिहास, अध्यात्म आणि अप्रतिम स्थापत्यकला यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर सासवडमधील श्री चांगोटेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्रातील अशाच ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची माहिती पाहण्यासाठी भटकंती MH12 चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.